कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. ट्रान्सफर ग्रुप मध्ये येणारे सर्व इन्स्ट्रक्शन्स आपण कंप्लीट केले आणि लास्ट लेक्चरमध्ये अरिथमेटिक ग्रुपमधील इन्स्ट्रक्शन्स आपण डिस्कस केले. त्यापैकी ॲड स्पेस आर, ॲड स्पेस एम, एडीआय स्पेस 8 बिट डेटा, एडीसी स्पेस आर, एडीसी स्पेस एम आणि ACI स्पेस 8 बिट डेटा हे इन्स्ट्रक्शन्स आपण डिस्कस केले होते. तर आज आपल्याला हा एक इन्स्ट्रक्शन डिस्कस करायचा आहे DAD स्पेस RP आणि त्यानंतर सबट्रॅक्शन आणि इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंटसाठी कोणते इन्स्ट्रक्शन आहे ते आपण डिस्कस करू. हा टॉपिक आपला इथेच कव्हर होईल, अरिथमेटिक ग्रुप इन्स्ट्रक्शन्स. तर डिस्क्रिप्शनमध्ये काय दिले बघू. काय करतो हा इन्स्ट्रक्शन बघा, समजले का बघा. डिस्क्रिप्शन कसं बनवले स्पेस RP म्हणजे काय आहे, रजिस्टर पेअर 16 बिट रजिस्टर पेअर. ओके, RP च्या ठिकाणी काय येऊ शकतं ते BC DE HL या तीन पैकी कोणतीही एक रजिस्टर पेअर आपण म्हणजे घेऊ शकतो. ठीक आहे, काय करतो हा इन्स्ट्रक्शन बघा. This instruction adds the contents of RP along with HL pair. After addition, result is stored into HL pair. समजते? हाँ. सेम या टाइपचं इन्स्ट्रक्शन आहे ADDR. पहिला इन्स्ट्रक्शन आपण बघितलेला, लक्ष द्यायचे. हा इन्स्ट्रक्शन सेम या टाइपचं आहे. फक्त इथे काय होतं, ॲक्युम्युलेटरच्या कंटेंट सोबत कुठल्याही 8 बिट रजिस्टरचे कंटेंट्स ऍड होतात आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होतो, ॲक्युम्युलेटरमध्ये. हा इन्स्ट्रक्शन कशासाठी आहे, ADDR इन्स्ट्रक्शन कशासाठी आहे, 8 बिट ऍडिशन साठी आहे, बरोबर आहे. आणि हा जो इन्स्ट्रक्शन आहे DAD, दिस इन्स्ट्रक्शन इज फॉर ऍडिशन ऑफ 16 बिट डेटा. ओके, आता याच्यामध्ये बघा तुम्ही याचे पेअर मेन्शन केली आहे का, या इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट बघा. इथे DAD त्याचा मेमरी झाला आणि समोर ऑपरेंड आहे तो RP म्हणजे. त्याच्यामध्ये कोणी याचे पेअर मेन्शन केली आहे का, नाहीये. ठीक आहे, म्हणजे याचे पेअर ही बाय डिफॉल्ट microprocessor will add the contents of mentioned register pair with the contents of HL pair. Okay, and by default result will be stored into HL pair. Add करायचं. समजते हे, जसे ADD add space R या इन्स्ट्रक्शन मध्ये आपण बघितलं काय होतं, आर्किटेक्चर कंटेंट सोबत नेचर केलेल्या रजिस्टरचे 8 बिट कंटेंट्स ऍड होतात. हे मात्र काय होत आहे, रजिस्टर पेअरचे कंटेंट्स HL पेअर सोबत ऍड होतात आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होतो, HL पेअर मध्ये. ठीक आहे, बोर्डवर एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे का. नेक्स्ट पुढचा इन्स्ट्रक्शन बघा. मग त्याच्यामध्ये चेंज काय आहे, सो वी आर ऍडिंग द 16 बिट डेटा. इथे बघा ते दिलेलं आहे. वी कॅन अज्युम दॅट D pair contains 16 bit data that is 1020H. We are also assuming the contents of HL pair as 2050H. So after execution of this instruction, DAD space D. याच्यामध्ये एक चेंज काय लक्षात ठेवायचं बघा, काय हायलाइट केलेली. इथे कोणती रजिस्टर पेअरचे कंटेंट्स ऍड करतोय आपण HL पेअर सोबत, DE रजिस्टर पेअरचे कंटेंट्स. मग इथे DE मेन्शन केलेलं आहे, फक्त त्याचा जो फर्स्ट लेटर आहे त्या रजिस्टर पेअरचा फक्त फर्स्ट लेटर आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. समजते. जर या ठिकाणी समजा मला BC रजिस्टर पेअरचे कंटेंट्स ऍड करायचे आहेत, मग इथे काही DE फक्त. ठीक आहे, DE पूर्ण येणार नाही, BC पूर्ण येणार नाही, फक्त DE त्याच्यामध्ये. बघा हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाला. हे दोन नंबर तुम्हाला इथे दिसत आहेत, 1020 आणि 2050. ह्या दोन नंबरची ऍडिशन परफॉर्म होईल आणि ऍडिशन परफॉर्म झाल्यानंतर आलेला हा रिझल्ट आहे 3070. हा कशामध्ये स्टोअर असेल, HL पेअर मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट काय झालं, space R. SUB stands for subtraction. This instruction will subtract the contents of
8-bit register from the contents of accumulator. No doubt, again the result will be stored into accumulator. याच्यामध्ये महत्त्वाचं काय बघा, कंटेंट्स मेन्शन केलेल्या 8-bit रजिस्टरचे कंटेंट्स accumulatorच्या कंटेंट्स मधून सबट्रॅक्ट होत आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. a मायनस r, r मायनस a घेतला असेल तर पुन्हा रिझल्ट कम्प्लीटली चेंज होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, a मायनस r आहे. याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे. accumulator is having 50h, register b is having 30h. After execution of instruction SUB space b, the result is 20h and that is stored into accumulator. आता हे मी तुम्हाला सेपरेटली लिहिली, सबट्रॅक्शन कशी होते, बायनरी मध्ये सबट्रॅक्शन वगैरे कशा प्रकारे केली जाते. ठीक आहे, सध्या आपण हे इन्स्ट्रक्शन बघूया, सिम्युलेशन मध्ये दाखवतो तुम्हाला. त्यानंतर बघा हा इन्स्ट्रक्शन काय करेल. हा इन्स्ट्रक्शन SUB space m, it will subtract 8-bit data from memory location which is stored in HL. The content of that memory location will be subtracted from accumulator. Result will be again stored into accumulator. होते काय याच्यामध्ये बघा, दोन्ही इन्स्ट्रक्शन मध्ये चेंज काय, याच्यामध्ये काय आहे, जो फर्स्ट डेटा आहे, फर्स्ट डेटा नो डाउट आपण accumulator मध्ये स्टोअर केलेला आहे. सेकंड डेटा इथे आपण रजिस्टर मध्ये स्टोअर केलेला आहे आणि इथे मात्र त्या मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर केलेला आहे. समजतंय? तर त्या मेमरी लोकेशनचा डेटा accumulatorच्या कंटेंट्स मधून सबट्रॅक्ट करेल तिथे. त्यानंतर हा इन्स्ट्रक्शन बघा, सेम इन्स्ट्रक्शन आहे ना, त्यामुळे मी बोर्डवर एक्सप्लेन करत नाहीये, कारण ऍडिशन मध्ये जे इन्स्ट्रक्शन बघितले सिमिलर इन्स्ट्रक्शन्स सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा आहेत. हा इन्स्ट्रक्शन बघा, SUI स्पेस डेटा काय करत असेल हा इन्स्ट्रक्शन. ऍड्रेसिंग मोड काय असेल या इन्स्ट्रक्शनचा, ऍड्रेसिंग मोड काय असेल, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड असेल. SUI, SU stands for subtraction, I stands for immediate. ओके, या तीन इन्स्ट्रक्शन मध्ये काय चेंज असेल बघा इथे. आपण बघितले आताचे तीन इन्स्ट्रक्शन, याच्यामध्ये रजिस्टर मध्ये सेकंड डेटा, फर्स्ट डेटा नोट कशामध्ये आहे, accumulator मध्ये, ते तर हमेशा असणारच. ठीक आहे, सेकंड डेटा इथे रजिस्टर मध्ये स्टोअर आहे, इथे मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर केलेला आहे आणि इथे मात्र त्या इन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन केलेला आहे. The 8-bit data is mentioned into the instruction itself. याचा फॉर्मॅट जर तुम्हाला बघायचा असेल तर एक एक्झाम्पल दिलेला आहे. SUI space 28. This 28 is data, 8-bit data, which is being subtracted from contents of accumulator. Okay. त्यानंतर बघा SDB space R. आता हे SDB म्हणजे सबट्रॅक्शन आहे आणि जे शेवटचं B आहे ते काय आहे, बॉरो आहे. ठीक आहे, बॉरो कधी जनरेट होतो बघा. जर स्मॉल नंबर मधून लार्ज नंबर जर आपण सबट्रॅक्ट केला तर त्या ठिकाणी काय होतो, बॉरो जनरेट होतो. हा जनरेट झालेला बॉरो म्हणजे आता लक्षात घ्या, याच्यामध्ये वेगळा काही बीट नाहीये. मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये बॉरो नावाचा सेपरेट कुठला बीट नाहीये. कॅरी तो बीट आहे, तो सबट्रॅक्शन मध्ये आपण त्याला ॲज अ बॉरो बीट यूज करतो. ठीक आहे, म्हणून इथे मेन्शन केलेलं आहे बघा इथे. आता इथे 3 नंबरची इथे बघा सबट्रॅक्शन कसं होत आहे. accumulatorच्या कंटेंट्स मधून मेन्शन केलेल्या 8-bit रजिस्टरचे कंटेंट्स सबट्रॅक्ट होतील आणि त्यासोबत जो आलेला बॉरो बीट आहे, बॉरो बीट एकतर 0 असेल किंवा 1 असेल. जर लार्ज नंबर मधून स्मॉल नंबर सबट्रॅक्ट केला तर बॉरो बीटची व्हॅल्यू काय असेल, 0. जर स्मॉल नंबर मधून लार्ज नंबर सबट्रॅक्ट केला तर बॉरो बीटची व्हॅल्यू काय असेल, 1. जे काही बॉरो बीट असेल 1 किंवा 0 हा याच्यामधून सबट्रॅक्ट होईल. समजते? पुढे हे कॅरी बीट म्हणजे काय आहे, सबट्रॅक्शन मध्ये बॉरो बीट आहे. ठीक आहे, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघा, SDB space m. बघा हे समजतंय का काय होतं इथे. accumulatorच्या कंटेंट्स मधून मेमरी लोकेशनवर स्टोअर केलेला 8-bit डेटा सबट्रॅक्ट होत आहे आणि त्यासोबत बॉरो बीट सुद्धा सबट्रॅक्ट होत आहे. 0 किंवा 1 असू शकतो बॉरो बीट, ते डिपेंड करते आपण कोणते नंबर चूज केले आहेत सबट्रॅक्शन साठी. ठीक आहे, नंतर आहे बघा SBI space 8-bit डेटा. सेम सिमिलर इन्स्ट्रक्शन आहे. सबट्रॅक्ट, हे S म्हणजे सबट्रॅक्ट, B म्हणजे बॉरो, I म्हणजे इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. सबट्रॅक्ट द इमिडिएट डेटा along with borrow from the contents of accumulator. बघा इथे subtract the 8-bit data along with borrow from contents of accumulator. हा इन्स्ट्रक्शन आहे बघा नंतरचा DAA. आता DAA इन्स्ट्रक्शन तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आता DAA चा फॉर्म काय आहे बघा,
decimal adjust accumulator. That means this instruction works on the contents of accumulator. accumulator contents फक्त काय करतो, काय ऑपरेशन आपण करतो ते बघूया आपण. त्या अगोदर आपल्याला बीसीडी नंबर सिस्टम काय असते हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता बघा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जी नंबर सिस्टम आपण यूज करतो ती कोणती नंबर सिस्टम असते? डेसिमल नंबर सिस्टम असते. समजा तुम्हाला टेम्परेचर वगैरे इंडिकेट करायचं आहे +27 डिग्री सेल्सियस, आपण नंबर सिस्टम यूज करतो डेसिमल. आपल्याला टेम्परेचर इंडिकेट करायचं 27 डिग्री म्हणजे 27 हा काय आहे? डेसिमल नंबर आहे. ठीक आहे. मग ते पॉझिटिव्ह टेम्परेचर निगेटिव्ह टेम्परेचर ते दोन्ही त्याच्यामध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. मशीन लँग्वेज जी असते ती कोणती असते? बायनरी लँग्वेज, 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय होतो बघा, ज्यावेळेस तुम्ही दोन हेक्साडेसिमल नंबरची एडिशन घेता आलेला रिझल्ट कोणता असतो? हेक्साडेसिमल नंबर. इफ यू वांट the result in the binary coded form or you can say BCD form, then we can use this instruction DAA. आता हा instruction काम कसं करतो ते इथे दिलेलं आहे बघा. If the value of याचं instructionचं समजलं काय फंक्शन आहे. आता समजा मी ऍडिशन मध्ये काय केलेलं आहे 20 आणि 30 अशा प्रकारच्या दोन नंबरची ऍडिशन घेतोय. आलेला रिझल्ट काय आहे? 58. ठीक आहे. तर तो आपल्याला जर बायनरी कोडेड डेसिमल नंबर म्हणजे आलेला रिझल्ट कशा असेल? हेक्स मध्ये असेल. त्या हेक्स नंबरला बीसीडी नंबर मध्ये म्हणजे डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो हा इन्स्ट्रक्शन DAA इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आता हा वर्क कसं करतो ते इथे दिलेलं आहे. ते आपण काय करूया की थेरी रीड करण्याच्या ऐवजी आपण या एक्झाम्पल ते समजून घेऊया. ठीक आहे. तो इकडे बोर्डकडे इथे ऍझ्युम केलेला आहे बघा. ऍक्युरेटची कंटेंट्स किती आहेत? 0011 स्पेस 1001. काय होतं त्या बायनरीचे इक्विव्हॅलेंट हेक्स नंबर काय येतो? 0011 साठी काय येतो? 3. 1001 साठी काय येतो? 9. ठीक आहे. इफ सपोज द कंटेंट्स ऑफ accumulator are equal to 39. ओके. आता लक्षात घ्या प्रॉब्लेम काय माहिती का, मायक्रोप्रोसेसर आता DA इन्स्ट्रक्शनची आवश्यकता काय आहे? जेव्हा आपण या रजिस्टर मध्ये डेटा स्टोअर करतो ना, that data is stored in the form of hexadecimal number. But as I said, we use BCD number, we use the decimal number system in our day-to-day life. If you want the result in decimal form, then at the last, after taking the addition, we have to put the instruction DAA, so that the contents of accumulator will be converted from hexadecimal to decimal number system. समजलं? हां. आता इथे बघा accumulator मध्ये कोणता डेटा आहे? 39H. C मध्ये रजिस्टर C मध्ये कोणता डेटा आहे बघा? 0001 0010. 0001 इक्विव्हॅलेंट काय असेल? 1 आणि 0010 साठी 12 म्हणजे 12 हा नंबर स्टोअर आहे असं आपण ऍझ्युम करूया A आणि C रजिस्टर मध्ये. आता हा इन्स्ट्रक्शन आपण एक्झिक्यूट केला EDDC काय करतो हा इन्स्ट्रक्शन? This instruction will add the contents of accumulator along with the contents of register C. Okay. And as usual the result will be stored into accumulator again. Okay. आता इकडे बघा accumulator मध्ये आहे. आता accumulator मध्ये रिझल्ट काय असेल? आता हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाला. एक्झिक्यूट झाल्यानंतरचा आलेला रिझल्ट बघा. रिझल्ट कोणत्या फॉर्म मध्ये आहे? हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये आहे का? तुम्ही वाटतं तर बायनरी ऍडिशन करून बघा. 39H + 12H दोघांची बायनरी ऍडिशन करून बघा. आलेला रिझल्ट काय आहे? 4BH. आता आलेला रिझल्ट कोणत्या फॉर्म मध्ये आहे? डेसिमल फॉर्म मध्ये आहे का हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये आहे? कोणत्या फॉर्म मध्ये आहे? हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये आहे का डेसिमल फॉर्म मध्ये आहे? हेक्साडेसिमल. कारण बी हा लेटर आपण बघितला. बी लेटर कशामध्ये आहे? A B C D E आणि F. हे लेटर्स कशामध्ये असतात? हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये. म्हणजे आलेला रिझल्ट कोणता आहे? हेक्साडेसिमल नंबर सिस्टम आहे. पण आपल्याला रिझल्ट काय पाहिजे? तुम्ही जर मॅन्युअली कॅल्क्युलेट केलं 39 + 12 डेसिमल मध्ये तर रिझल्ट किती यायला पाहिजे? 39 + 12 रिझल्ट किती यायला पाहिजे? 41 किती 41 असतं? नाही 51 रिझल्ट किती यायला पाहिजे आपल्याला? 51. पण ऍडिशन केल्यानंतर रिझल्ट काय दाखवतोय? 4BH. का दाखवतोय? काय रिझन असेल? आपण जर इनपुट देताना बीसीडी नंबर दिले पण ऍडिशन आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये दाखवतोय. व्हाय? बिकॉज the numbers are stored in hexadecimal form in the registers. Okay, so the result which is stored in the accumulator will also be in the hexadecimal form. But we want that result in the decimal number system. So after ADC instruction, we will put DAA instruction. जर तुम्ही DAA instruction put केलाच नाही तर तुम्हाला accumulator मध्ये कोणती व्हॅल्यू असेल? 4B. जर DAA instruction put केला तर आता accumulator मध्ये 4B नसेल तर accumulator मध्ये काय असेल?
अॅक्युमुलेटर मध्ये असेल 51H जो की डेसिमल नंबर आहे. आता हे कन्वर्जन कसं हे बघा, हा बीसीडी नंबर आहे, हा रिझल्ट असेल अॅक्युमुलेटर मध्ये कधी डीए इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर. समजतंय? आता हे कशा प्रकारे कन्वर्जन केलं हा एक प्रश्न आहे की आता मायक्रोप्रोसेसरने या हेक्साडेसिमल नंबरला बीसीडी नंबर मध्ये कसं कन्वर्जन केलं हा आहे. आता त्यासाठी आपण हे डिस्क्रिप्शन बघूया. हे समजलं का सांगा पाहिजे. आता बोर्डवर एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे. समजलंय ना? हे तर समजलं आहे की या डीए इन्स्ट्रक्शनचा काय यूज आहे. हेक्साडेसिमल आलेल्या हेक्साडेसिमल रिझल्टला बीसीडी मध्ये किंवा डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण डीए इन्स्ट्रक्शन यूज करतो. डीए चा लॉंग फॉर्म काय आहे? डीए चा लॉंग फॉर्म काय आहे? डेसिमल अॅक्युमुलेटर. बघा इकडे हे एक्सप्लेन हे इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन का केले आहेत कारण ऍडिशन मध्ये प्रत्येक इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन केलेलं आहे सेम टाइपचा इन्स्ट्रक्शन आहे. जे नवीन इन्स्ट्रक्शन आहेत ते फक्त इथे एक्सप्लेन करतोय. त्यापैकी हा एक होता डीए इन्स्ट्रक्शन. डीए इन्स्ट्रक्शनचा लॉंग फॉर्म काय आहे? तो का पुट करावा लागतो? पुट कधी करायचा असतो? आफ्टर ऍड इन्स्ट्रक्शन. समजतंय? जेव्हा अॅक्युमुलेटर मध्ये रिझल्ट स्टोअर होईल त्या आलेल्या रिझल्टला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ईडब्ल्यूडी इन्स्ट्रक्शनच्या नंतरच आपल्याला डीए इन्स्ट्रक्शन पुट करावं लागेल. समजतंय? मी त्याचा लॉंग फॉर्म का विचारला? बिकॉज डीए इन्स्ट्रक्शन वर्क्स ऑन द कंटेंट्स ऑफ अॅक्युमुलेटर ओनली. जे कुठले दुसरे कुठले रजिस्टर घ्या, बी रजिस्टर, सी रजिस्टर, डी रजिस्टर, ई रजिस्टर, ते कुठले कंटेंट्स होतो काही काम करत नाही. फक्त कशावर तो ऑपरेट म्हणजे वर्क करतो फक्त आणि फक्त अॅक्युमुलेटर कंटेंट्स. ठीक आहे. मग अॅक्युमुलेटर मध्ये रिझल्ट स्टोअर होतो. रिझल्ट कधी स्टोअर होईल? जेव्हा ऍड सी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. म्हणजे लक्षात येते का तुम्हाला? ऍड सी इन्स्ट्रक्शनच्या नंतर हमेशा ऍडिशन परफॉर्म केल्याच्या नंतरच तुम्हाला काय करावं लागेल? डीए इन्स्ट्रक्शन पुट करावं लागेल. समजतंय? आता प्रश्न राहिला बघा, आपण हाफ पार्ट तर समजला की हेक्साडेसिमलचं कन्वर्जन करतोय तो बीसीडी नंबर सिस्टम मध्ये. आता तो कन्वर्जन कसं करतोय त्यासाठी हे डिस्क्रिप्शन बघा. काय समजतं का बघा त्यावर. वाटलं तुम्ही सुरुवातीपासून बोर्डवर एक्सप्लेन करतो आपले बघा डिस्क्रिप्शन मध्ये ना हेक्साडेसिमलचं बीसीडी मध्ये कन्वर्जन कशा प्रकारे करतो ते दिलेलं आहे. बोर्डवर ठीक आहे. 2-3 एक्झाम्पल देतो. ठीक आहे. पण कन्सेप्ट पूर्ण क्लिअरच करू आपण. ठीक आहे. सुरुवातीला हे नंबर देतो मी, त्यानंतर वाटलं तर नंबर चेंज करतो. ठीक आहे. आता बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी. आपला आजचा इन्स्ट्रक्शन आहे डीएए. लॉंग फॉर्म काय सांगितलं? डेसिमल ऍडजस्ट अॅक्युमुलेटर. आपण काय करतो आता बिफोर आणि आफ्टर लिहिण्याच्या अगोदर काय करतो डायरेक्टली तर मेन्शन करतो काय करायचं असेल तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालेला. ठीक आहे. Let us assume accumulator contains 39H and resistor C contains is the value 12H. समजले? बिफोर इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. आता बघा हा इन्स्ट्रक्शन आपला एक्झिक्यूट झालेला आहे. कोणता इन्स्ट्रक्शन? ऍड सी. काय करतो हा इन्स्ट्रक्शन? सांगायचं काय करतो? सी चे कंटेंट्स अॅक्युमुलेटरच्या कंटेंट्स सोबत ऍड करतो आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर करतो? अॅक्युमुलेटर. आता ज्यावेळेस मायक्रोप्रोसेसर ही ऍडिशन परफॉर्म करत आहे, ही ऍडिशन परफॉर्म करताना तो काय करतो? बायनरी ऍडिशन परफॉर्म करतो. समजतंय? म्हणजे एक्झॅक्टली काय होईल ते बघा. हा 39H चा इक्विव्हॅलेंट नंबर सांगा मला बायनरी नंबर. 0011 आणि 9 साठी 1001 बरोबर आहे बायनरी मध्ये. त्यानंतर सी मध्ये डेटा आहे 12H. याचा बायनरी इक्विव्हॅलेंट सांगा. 0001 आणि 2 साठी 10. ठीक आहे. या ऍडिशन 1 + 0 1 0 + 1 1 0 + 0 0 1 + 0 1. ठीक आहे. आता बघा
आता याच्याकडे फोकस काय करायचं, इथे लक्ष द्यायचं, महत्त्वाचं काय आहे. आता ह्या बिट्सला मी नंबरिंग करत आहे, सर्वांनी केअरफुली लक्ष द्या इकडे. ठीक आहे. आता हे बिट्स टोटल बघा, काउंट कसे करताय. D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7. ठीक आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस मी ऍडिशन परफॉर्म करतोय, ऑक्झिलरी कॅरी बिटची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल का 1 असेल. हे फ्लॅग रजिस्टर मध्ये बघितलेले आहे आपण. ऑक्झिलरी बिटची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल का 1 असेल. 0 असेल का 1 असेल. आणि मला हे पण सांगायचं, कॅरी बिटची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल का 1 असेल. समजतंय. सध्या आपण बघतोय ऑक्झिलरी बीट. ऑक्झिलरी बीट साठी काय करतो आपण, बघतो इथून कॅरी बीट शिफ्ट झाली का, कॅरी शिफ्ट झाली का चेक करतो आपण. हा कोणता बीट आहे, D3. This is D3 and this is D4. If there is a bit that is shifted from D3 to D4, then auxiliary carry will be set to 1. बरोबर आहे. ऑक्झिलरी कॅरी व्हॅल्यू 1 कधी असते, जेव्हा D3 मधून D4 मध्ये बीट शिफ्ट झाला आहे तरच ऑक्झिलरी कॅरी काय होतो, सेट होतो. अदरवाइज इट इज रिसीव्ड. आता आपण जेव्हा ऍडिशन घेतली 1 + 0 = 1, बीट शिफ्ट झालाय का नाही, म्हणजे PC ची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. ठीक आहे, क्लियर आहे. आता पुढे येऊया. लक्षात घ्या, D3 पासून D4 मध्ये बीट शिफ्ट झाला तर ऑक्झिलरी कॅरीची व्हॅल्यू काय असते, 1, अदरवाइज इट इज 0. आता पुढे येऊया. 1 + 1 = 0. There is a carry. Okay. 1 + 1 = 0. 0 + 0 is 0. But there is carry. 1 + 1 केल्यानंतर इथे कॅरी जनरेट झाला ना, तो कॅरी कधी लागेल. ठीक आहे. 1 + 0 is 1 + 0 is 1 and 1 + 0 is again 1 and 0 + 0 is 0. हां, किती आहे, 4. 11 साठी हेक्साडेसिमल नंबर कोणता आहे, B आहे. सो रिझल्ट इज B, 4B. आले रिझल्ट काय आहे, 4B H असेल. समजतंय. म्हणजे ॲक्युम्युलेटरच्या कंटेंट सोबत C चे कंटेंट्स ऍड केल्यानंतर आलेला जो रिझल्ट आहे तो काय असेल, 4B. सो ॲक्युम्युलेटर विल शो यू 4B H व्हॅल्यू. समजतंय. ॲक्युम्युलेटर मध्ये तुम्हाला आता कोणता रिझल्ट असेल, स्टोअर झालेला असेल रिझल्ट 4B H ही व्हॅल्यू असेल. आता 4B म्हणजे कोणता नंबर आहे, हेक्साडेसिमल नंबर आहे. आता हेक्साडेसिमल रिझल्ट का आला, कारण मायक्रोप्रोसेसर काय करतो, बीट बाय बीट बायनरी ऍडिशन फॉर्म करतो. त्यामुळे आलेला रिझल्ट काय आहे, हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये. बट वी वॉन्ट द नंबर इन द डेसिमल फॉर्म. सो वी विल पुट an additional instruction that is DAA. आता DAA इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर काय कंटेंट्स असतील, हे कंटेंट्स कधी असतील, कॅल्क्युलेटर मध्ये हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर, हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर हे कंटेंट्स असतील. समजतंय. कॅल्क्युलेटर मध्ये जेव्हा हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल DAA, त्यावेळेस कंटेंट्स काय असतील हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हां, आता आपण ऍडिशन घेऊया. 39 प्लस किती आहे, 12. डेसिमल नंबर सिस्टम ऍडिशन करा, किती येतं, 1 आणि 5. 51 हा झालेला पाहिजे. DAA इन्स्ट्रक्शनच्या नंतर हे कंटेंट्स काय असतील, 51 H असेल. तो नो हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये असेल, पण आपल्याला रिझल्ट कन्वर्टेशन मध्ये केलेला आहे डेसिमल मध्ये. ठीक आहे. 51 H ही व्हॅल्यू असेल. ठीक आहे. हां, म्हणजे याच्यामध्ये ABCD वगैरे हे काही लिहिलेले नसतील, सगळे न्यूमेरिकल फॉर्म मध्ये आपल्याला रिझल्ट असेल. ठीक आहे. आता आपल्याला फक्त बघायचं आहे की हे कन्वर्जन कशा प्रकारे केले. ठीक आहे. आता ते पहिलं डिस्क्रिप्शन बघा, त्यामध्ये कॉम्प्युटर स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वांनी. या डिस्क्रिप्शनकडे लक्ष द्या. इफ द व्हॅल्यू ऑफ लोअर ऑर्डर 4 बिट्स इन द अॅक्युम्युलेटर. ठीक आहे. इन द अॅक्युम्युलेटर हे महत्त्वाचं आहे. आता अॅक्युम्युलेटर मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर आहे. हे हायर बिट झाले का, हे काय झाले, these are the higher bit, higher 4 bits. समजते. These are what, higher 4 bits. Okay, and these are lower 4 bits, lower 4 bits. समजते. आता डिस्क्रिप्शन काय बघा, डिस्क्रिप्शन मध्ये दोन पॅराग्राफ दिलेले आहेत.
पहिला पॅराग्राफ या लोअर 4 बिट्स बद्दल आहे आणि दुसरा पॅराग्राफ कशाबद्दल आहे, हायर 4 बिट्स बद्दल. काय दिलेलं बघा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये. कॉम्प्युटर स्क्रीन कडे स्विच करा आणि बघा डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलेलं आहे. If the value of lower 4 bits, that is D3 to D0 to D3 in the accumulator is greater than 9 or condition दिली होती, दोन्ही पैकी कुठली एक कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. एंड असलं तर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजे. इथे काय दिलेलं आहे, और दिलेलं आहे. और if the auxiliary carry bit is set, the instruction adds 06 in the lower 4 bits. याचा अर्थ काय आहे पाहिजे. जर या लोअर 4 बिट्स मध्ये बघायचे, आता हा रिझल्ट कशामध्ये स्टोअर आहे, अॅक्युमुलेटर मध्ये. कारण ह्या दोन नंबरची ऍडिशन केल्यानंतर हा आलेला रिझल्ट आहे. हा रिझल्ट कशामध्ये स्टोअर आहे, अॅक्युमुलेटर मध्ये. हे त्या आलेल्या रिझल्टचे लोअर 4 बिट्स आहेत आणि हे हायर 4 बिट्स आहेत. इन्स्ट्रक्शन काय करतो बघा, तो चेक करतो पहिल्यांदा की हायर बिट्स मध्ये जी व्हॅल्यू आहे ती 9 पेक्षा ग्रेटर आहे का नाहीये. ही 9 पेक्षा मोठी आहे का, 9 पेक्षा ग्रेटर आहे का व्हॅल्यू नाहीये. म्हणजे तो याच्यामध्ये 06 ऍड करणार नाही. 06 कशामध्ये ऍड करेल, त्या लोअर 4 बिट्स मध्ये. व्हाय, बिकॉज द लोअर 4 बिट्स आर हॅविंग अ व्हॅल्यू ग्रेटर दॅन 9. बी साठी इक्विव्हॅलेंट काय होतो, 12. 12 ऑब्वियसली 9 पेक्षा कसं आहे, ग्रेटर आहे. दॅट मीन्स ऑटोमॅटिकली 06 will be added into this value. याच्यामध्ये आपण ऍड करून बघूया 51 भेटतो का नाही आपल्याला. ठीक आहे, आता बघा इथे ती व्हॅल्यू काय आहे, 0 1 0 0 1 0 1 1. हे आहे लोअर 4 बिट्स. हे अॅक्युमुलेटरचे कंटेंट्स केलेले आहेत बघा, अॅक्युमुलेटरचे कंटेंट्स. 06 कुठे ऍड करणार, हायर 4 बिट्स मध्ये का लोअर 4 बिट्स मध्ये, लोअर 4 बिट्स मध्ये. काय रिझन आहे, कारण लोअर 4 बिट्स मध्ये 9 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आहे. त्याच्यामध्ये आपण 06 ऍड करूया. म्हणजे इथं काही आपल्याला ऍड करायचं नाही. इथे काय असेल, सिम्पली 0 0 0 असेल. इथं आपल्याला 06 ऍड करायचं आहे. समजतंय, दिस इज लेट मी राईट 4b आपल्याला ऍड करायचं आहे 06. समजतंय, हे नंबर आहे फिक्स मध्ये. आता हे 4b साठी हा एक इक्विव्हॅलेंट नंबर आहे. मला सांगा 06 साठी काय इक्विव्हॅलेंट नंबर असेल. 6 साठी 0 साठी तर दिला नाही. 6 साठी काय इक्विव्हॅलेंट नंबर असेल, 0 1 1 0 असेल. आता ऍडिशन घ्या, 1 0 कॅरी 1. 1 plus 0 is 1. 1 plus 1 is 0. There is a carry. Okay, 1 plus 1 is 0. 0 plus 0 is 0. But there is a carry because we have added 1 along with 1. Okay, 1 plus 0 is 1. 1 plus 0 is 1. 0 1 0. आता हे इक्विव्हॅलेंट बायनरी बिट सांगायचं. त्याच्यासाठी काय करायचं, 4 plus 1 5 1 आला का रिझल्ट 51. समजलं कशा प्रकारे कन्वर्जन केलं. डीए इन्स्ट्रक्शन चेक करणार लोअर आणि हायर आणि लोअर 4 बिट. 9 पेक्षा जर व्हॅल्यू समजा दोन्ही ठिकाणी 9 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आली तर कोणता नंबर ऍड करेल तो. समजा इथे सुद्धा 9 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आली आणि इथे सुद्धा 9 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आली. इथं पण 6 ऍड करेल, इथं पण 6 ऍड करेल, 66 ऍड करेल. समजतंय, जर या ठिकाणी ग्रेटर व्हॅल्यू आली, या ठिकाणी स्मॉलर म्हणजे 9 पेक्षा स्मॉलर व्हॅल्यू आली तर 6 0 ऍड करेल. म्हणजे पॉसिबिलिटीज काय काय आहे बघा इथे. काय करेल तो 06 ऍड करेल किंवा 60 ऍड करेल किंवा 66 ऍड करेल. समजतंय, ह्याच 3 पॉसिबिलिटीज आहेत. 06 कधी ऍड करणार, इफ लोअर 4 बिट्स have a value greater than 9. 60 कधी ऍड करणार, if higher bit has a value greater than 9. आणि 66 कधी ऍड करणार, if both contains a value that is greater than 9. त्या ठिकाणी इथे पण 6 आणि इथे पण 6 ऍड करेल. समजतंय, अशा प्रकारे कन्वर्जन होतं. आणि मग हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर, डीए इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर अॅक्युमुलेटर मध्ये 4b असेल का 5 मध्ये 51 असेल, 51 असेल. समजतंय, लिहून घ्या बरोबर. ते पण लिहून घ्या पॉसिबिलिटीज किंवा 66 ते नंबर तो ऍड करायचा त्याच्यामध्ये. इन्स्ट्रक्शन त्यानंतर आता पुढे येतो बघा इन्क्रीमेंट इन्स्ट्रक्शन.
काय करेल सिंपल आहे काय करेल हा इंस्ट्रक्शन it will increment the contents of specified register by how much 1 right काय झालं